तू तेरी लाईफ में तू तेरा एन्जॉय कर. तू तुझ्या लाईफमध्ये तू तुझी जशी काशी करायची तशी कर. मी माझ्या लाईफमध्ये माझी जशी काशी करायची तशी काशी कर. तू मला विचारू नको, मी तुला विचारत नाही. तर मित्रांनो, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि असलंच ओपन मॅरेज ह्या गोष्टी चालू आहेत आता सध्या. तर सगळ्या आईवडिलांना असं वाटतं की आपल्या पोरांचं लव्ह मॅरेज झालं तर ते सुखी नाही राहणार. आणि काय कायांना असं वाटतं, काही पॅरेंटला असं वाटतं की आपल्या पोराचं अरेंज मॅरेज झालं किंवा पुरीचं अरेंज मॅरेज झालं तर तिला सुखी राहील. तर मला असं वाटतं, माझं ओपिनियन असं वाटतं की लव्ह मॅरेज असो नाही तर अरेंज मॅरेज असो, आत्ताच्या ह्या सिच्युएशनला दोन्ही कंडिशन सेमच आहेत. लव्ह मॅरेज पण तुटतंय, अरेंज मॅरेज पण तुटतंय. लव्ह मॅरेज पण एकदम व्यवस्थित चाललंय, अरेंज मॅरेज पण व्यवस्थित चाललंय. म्हणजे अशा गोष्टी पण आहेत. आता सध्या लाईफमध्ये काही लोक अशी आहेत की म्हणजे काही कॅटेगरीज आहेत, जसे की 3 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो. की काय कायांना आहे ना, म्हणजे काय काय आहेत की ज्यांचं पूर्णपणे सगळं झाले, पोरी पटवून झाले, सगळं वैताग आलाय त्यांना. आता पोरी पटवल्यात, पोरं पटवल्यात, आता सगळं झाले त्यांचं. आता असं वाटतं त्यांना की आता सेटल व्हावं कुठंतरी आणि मस्तपैकी लाईफ जगावं. तर मग ती तशी लोक येतात, ते लग्न करतात आणि सेटल होतात की नाही होतात तिथून पण तो पुढचा विषय वेगळा आहे. मग ती लोक काय करतात, ती कधी कधी लव्ह मॅरेज पण करतात. मग ती लोक लव्ह मॅरेजच्या पण लफड्यात पडतात. मग तिथं पण जमलं तर जमलं, नाही तर नाही जमलं. आता दुसरी कॅटेगरी, ती दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असे असतात काही मुलगा आणि मुलगी दोन्ही साईडनी सांगतो, त्याच्यात असतात की ह्यांनी कधीच पोरीला पाठवायचा प्रयत्न नाही केला ना पोराला पाठवायचा प्रयत्न केला. म्हणजे ही अशी एकदम वर्जिन आहे, एकदम वर्जिनल लोक आहेत ही सगळी. तर मग ह्याच्यामध्ये असा सीन आहे की मग हे यांचं असं होतं की ना ह्यांना पोरी पाठवायचं माहिती आहे ना पोरं पाठवायचं माहिती आहे. मग हे लग्न झाल्यानंतर हे त्यांचं तिथून नवीन चालू होतं. मग तिथं पण पटलं तर पटलं, नाही तर नाही पटलं. मग तिथं पण तुटतं, तिथं पण जुडतं, तिथं पण पुढं चालतं, नाही तर नाही चालत. मग ही दोघी सिच्युएशन सेम आल्यात. आता पुढच्या रिलेशनशिपमध्ये आपण जाऊ तर पुढच्या रिलेशनशिपमध्ये तर लय विषय वेगळा आहे. तर तिथं असं आहे की एकदम ओपन रिलेशनशिप, एकदम खतरनाक ओपनवालं. मग ते लव्ह मॅरेज असो नाही तर अरेंज मॅरेज असो. अरेंज मॅरेजमध्ये भेटलं तर ते असं लकीली भेटून जातं, नाही तर ते पुढे जाऊन बनतं. किंवा लव्ह मॅरेजमध्ये हे आधीच ठरवून सगळं होऊन जातं. तर असं असतं रिलेशनशिप की भाई तू तेरी लाईफ में तू तेरा एन्जॉय कर. तू तुझ्या लाईफमध्ये तू तुझी जशी काशी करायची तशी कर. मी माझ्या लाईफमध्ये माझी जशी काशी करायची तशी काशी कर. तू मला विचारू नको, मी तुला विचारत नाही. ठीक आहे, तुला काय करायचं तिकडे उड्या मार, मला काय करायचं ते मी आपला उड्या मारेन. ठीक आहे, मला तू बोलू नको, तुला मी बोलू नको. आपली लाईफची जशी चालू आहे, अरेंज मॅरेजवाली, लव्ह मॅरेजवाली, जर मस्तपैकी मॅरेजवाली लाईफ चालू आहे, ती एकदम मस्त जगूयात, दिखावा दाखवा. आणि एकदम आजकाल बऱ्याच लोकांकडे ऑप्शन नाही राहिला ना, ती लोक मजबुरीने असल्या लाईफमध्ये आहेत. आणि काही लोक मजबुरी नाही तर त्यांना एन्जॉय करावं म्हणून हे अशा लाईफमध्ये आहेत. तर सिच्युएशन लई बेकार आहे. एखाद्या मुलगा किंवा एखादी मुलगी म्हणत असेल की मला लग्न नाही करायचे, तर त्याला बिलकुल फोर्स करू नका. बाबा तुमचं पोरगं वाचन किंवा तुमची पोरगी वाचन, पुढे जाऊन डोक्याला मेंटल प्रेशर आणि हे ते लागलं पडेल. त्याच्यामुळं माझं असं ओपिनियन होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. लाईफमध्ये आत्ताच्या टायमिंगला लई विषय खराब आहे, काय ऐका येतं.